अंबरनाथ शहराचे सौंदर्य जपण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत जाहिरातींना आळा घालण्यासाठी अंबरनाथ नगर परिषदेने मोठी मोहीम हाती घेतली आहे। अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम परिसरात दिनांक 23 जुलै 2026 ते 27 जुलै 2026 या कालावधीत अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर हटवण्याची विशेष मोहीम सातत्याने राबवण्यात येत आहे। मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशान्वये गुरुवारी अंबरनाथ पूर्व विभागात 3 स्वतंत्र पथके तयार करून व्यापक कारवाई करण्यात आली। या मोहिमेदरम्यान स्टेशन परिसर, हुतात्मा चौक, शिवमंदिर परिसर, बीकेबिन रोड, शिवाजीनगर, पेट्रोल पंप परिसर, मोरिवली पाडा तसेच इतर अनेक भागांमध्ये उभारण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर हटवण्यात आले। शहरातील अनधिकृत फलकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याने नगर परिषदेने ही मोहीम अधिक तीव्र केली आहे। स्वच्छ आणि सुंदर अंबरनाथ घडवणे, शहराचे सौंदर्य अबाधित राखणे तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत जाहिरातींवर नियंत्रण ठेवणे हा या कारवाई मागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। नगर परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की अनधिकृत होर्डिंग व बॅनर उभारणाऱ्यांविरोधात यापुढेही नियमानुसार कठोर कारवाई सुरूच राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे फलक, बॅनर अथवा जाहिरात साहित्य उभारण्यापूर्वी संबंधित विभागाची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे। या विशेष मोहिमेत मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, उपमुख्याधिकारी उमेश राऊत, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र संखे, सचिन गायकवाड यांच्यासह अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। अंबरनाथ शहराला होर्डिंग मुक्त करण्याच्या दिशेने नगर परिषदेने उचललेले हे पाऊल आगामी काळात कितपत प्रभावी ठरते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागलंय।